पुन्हा एकदा सामन्याला स्टार्ट होणार आहे। ग्रीन सिग्नल नक्कीच येईल, पाहायचं आहे दोन्ही पंच आपली या ठिकाणी चला सामना स्पीडअप करा। सलामीची गोट जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडूची पाहणी पाहायला मिळतोय। दोन्ही फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा मात्र आदेश स्वतः संघनायक आणि त्याच्या जोडीला मात्र प्रवीण ठाकूर अशी जोडी मैदानामध्ये तैनात आहे। पाहायचा आहे 4 षटकांचा सामना असेल। आयोजकांच्या निर्णयाप्रमाणे कंपल्सरी चेस हा देखील नियम आहे। चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। दीप्यमान 16 पाहायला मिळतोय। या ऐतिहासिक जेएनपीटीच्या मैदानावरती महासंग्राम क्रिकेटचा पाहायला मिळतोय। भागेशदादा ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून डॅडी चषक 2026 हे देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व मित्रांची एक जबरदस्त साथ पाहायला मिळतोय, एकजूट पाहायला मिळतोय। सामन्याला हिरवा कंदील येतोय। पंच लालचंद सर सांगतात की सामना स्टार्ट। गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज कविश, क्या बात आहे। मॅन ऑफ द सिरीजची मॅच आली कुणाल घरत यांच्या। कुणाल घरत यांनी मात्र या ठिकाणी स्कूटी आलेली आहे, इलेक्ट्रिक स्कूटी। पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला वाईट कविश। आता मात्र पाहायचा आहे थर्ड माइंडला चेंडू जातोय, रेंगाळत चेंडू जातोय सीमा पार, चौकार डीजे। दोन मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला। आता मात्र गोलंदाज कुठेतरी मागणा ठरतोय कविश पाटील, पीसीसी भिनकर संघाचा स्ट्रायकर गोलंदाज, ज्या गोलंदाजावरती पूर्णपणे मदार असतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, पाहायचं आहे। जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही, या ठिकाणी मात्र मिस होतोय आदेश। तत्पूर्वी मात्र धावसंख्या थांबलेली आहे ती 8च्या घरामध्ये, सॉरी 9च्या घरामध्ये। नक्कीच एक वाईटची धावसंख्या आली आहे, म्हणजे 2 चौकार आणि एक वाईट अशा पद्धतीने मात्र 9 धावा। पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय। 4 षटकाचा सामना असेल। आता मात्र या ठिकाणी दिली मात्र कानाखाली उडवून आणि हा येतोय षटकार, क्या बात आहे डीजे। पाहायला मिळतोय, काय फटकेबाजी पाहायला मिळतोय। एका बाजूने चांगल्या प्रकारची खेळ करतोय तो मात्र आदेश पाटील। चौकार षटकार अशा पद्धतीने मात्र हा आदेश आपण बघितला। पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा काढल्या, 9 लॉस आणि आपला संघ विजय मिळवला तोच मात्र आदेश पाटील। फुलटॉस चेंडू पाहायचा आहे, फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार आणि जातोय मात्र सीमा पार, षटकार।
दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहायला मिळतोय बीसीसी भेंडकाल विपक्ष मोरावे असा हा सामना पाहायला मिळतोय। मोरावे संघाची आतषबाजी पाहायला मिळतोय षटकार चौकारांची। एका बाजूने विचार केला तर आदेश पाटील स्ट्रायकर फलंदाज पुन्हा एकदा कट करतोय पायचा पॉइंटला गलीमध्ये चेंडू जातोय दिशा चेंज होतोय तोपर्यंत मात्र एक धाव मिळतोय षटकाची सुद्धा समाप्ती पाहायला मिळतोय स्ट्राईक रोटेट होतोय धाव संख्या मात्र फलकावरती पाहायला मिळते ती 22। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय निर्माळ संपलाय कविश पाटीलचा मात्र खरपूस समाचार घेतला आदेश पाटीलनं धाव संख्या काढल्या त्या या षटकामध्ये 22। दरम्यानच्या काळामध्ये जबरदस्त सामन्यामध्ये एक रंगत पाहायला मिळाली। पहिलं षटक संपलं गेलं पहिल्या षटकाचा निर्माण आपण बघितला तर आदेशनं या पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुठून काढल्यात कारण पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कविश पाटीलचा खरपूस समाचार घेतलाय। येतोय नवीन गोलंदाज साहिल ठाकूर। साहिल ठाकूर मागाशी चांगला ठरला होता चांगली गोलंदाजी होती परंतु आता पाहायचा आहे मोरावेचा हा आक्रमक फलंदाज काय करतो पाहायचा आहे। साहिल ठाकूरच्या गोलंदाजीचा नक्की समाचार घेतोय की साहिल ठाकूर याला कमबॅक करतोय ते पाहायचं आहे कारण 4 षटकाचा सामना 4 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतलाय। पाहायचा आहे दरम्यानच्या काळामध्ये हा सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळेलच। दुसऱ्या फेरीतला पहिला सामना गोलंदाज साहिल ओव्हर द विकेटचा मारा करतोय ह्यावेळचा चेंडू फुलटा चेंडू जातोय मात्र मिड विकेटला पाहायचा क्षेत्ररक्षक चांगला अडवतोय एकच धाव मिळतोय फेकी येतोय आता मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला। मी म्हटलं साहिल भेंडकल संघाचा नक्कीच पहिल्या चेंडूचा विचार केला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धाव संख्या थांबून राहिली धाव संख्या आहे ती 22च्या घरामध्ये 23च्या घरामध्ये कारण पहिल्या चेंडूवरती एक धाव काढली स्ट्राईक मात्र या ठिकाणी चेंज होतोय येतोय मात्र प्रवीण ठाकूर आताचा चेंडू मात्र दिलाय उडून पाहायचा वाईडिश लॉंग ऑनला मात्र पंच सांगतात की हा येतोय षटकार। कारण आपला खाता जो खोललाय तो 6 धावांचा आणि 29 धावा ह्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। आमचे स्कोरर सांगतात की 29 धावा म्हणजे चांगली या ठिकाणी धावसंख्या उभारली दोन्ही फलंदाज आता मात्र चांगल्या प्रकारे खेळ करतात। एका बाजूने विचार केला आदेश स्वतः संघनायक नॉन स्ट्राईक एंड केला तर त्याच्या जोडीला असलेला मात्र प्रवीण ठाकूर पहिल्या चेंडूचा समाचार घेतल्यानंतर मात्र या ठिकाणी उडवून दिलाय षटकार साहिल ठाकूर पुन्हा एकदा आता मात्र हाफ चेंडू पडलाय पाहायचा आहे पॉइंटला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हापर्यंत मात्र एक धाव पूर्ण होतोय दुसऱ्या पर्यंत आणि मात्र या ठिकाणी 2 धावा ह्या पूर्ण झाल्या त्याच्या चपळाईने मात्र या ठिकाणी 2 धावा पेश केल्यात आणि या 2 धावेनं संघ पोहोचतोय 31च्या घरामध्ये। चांगली सुरुवात पाहायला मिळाली जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळतोय मोरावे संघाच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज आक्रमकरित्या खेळी करतात आपल्या संघासाठी। लांबलचक धावपट्टी साहिल ठाकूरची ओव्हर द विकेटचा मारा करतोय खेळण्यासाठी प्रवीण ठाकूर आता मात्र या ठिकाणी थोडीसं गती परिवर्तन केली आणि मात्र मिस केलाय पॅडला चेंडू अडला गेलाय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय आता मात्र कुठेतरी कमबॅक केला या चेंडूवरती प्रवीण ठाकूरला कारण 2 चेंडूमध्ये 8 धावा काढल्या तर प्रवीण ठाकूरला मात्र या तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच कलेक्ट केलाय आणि कमबॅक केलाय धावसंख्या मात्र थांबली 31च्या घरामध्ये। संत गतीचा मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आता मात्र या ठिकाणी पुन्हा जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि हा वाईडिश लॉंग ऑनला पुन्हा एकदा येतोय त्याच प्रकारचा षटकार।
आतापर्यंत विचार केला तर आमचे स्कोरर मित्र सांगतात की 4 षटकार आणि 2 चौकार अशा पद्धतीच्या धावा मात्र फलकावरती पाहायला मिळतात त्या 37. क्या बात आहे, फटक्याची आतषबाजी सर्व फिल्डरांना बघित ठेवले मात्र या फलंदाजानं. साहिल ह्यावेळचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी मात्र बॅटला चाटून जातोय चेंडू आणि किपर आणि पंचांनी मात्र हा नो घोषित केलाय. पट्टीवरचा हा नो पंचांनी घोषित केलाय. चाणक्य पद्धतीने मात्र पंचांची कामगिरी पाहायला मिळतोय लालचंद सर यांची आणि अशा तऱ्हेने एक अवांतर धाव मिळाली. नो प्लस 1 म्हणजे 1+1 अशा प्रकारची धाव पाहायला मिळाली आणि धाव संख्या मात्र 1 वाढली. धाव संख्या होतोय टोटल धाव संख्या 39 आणि हा मात्र फ्रीट असेल म्हणजे सुवर्ण मोका आहे. पाहायचा आहे हा एक मोका आहे साहिलच्या गोलंदाजचा, तो घेण्यासाठी मात्र स्ट्राईक एंडकडे आलेला हा आदेश पाटील. आदेश नावाचे फलंदाज चांगल्या प्रकारे खेळी करतात. अनेक वेळा आम्ही समालोचन करताना बरेचसे आदेश नावाचे फलंदाज चांगले खेळ करतात. पुन्हा एकदा आता मात्र मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि हा फ्रीटचा मोका होता त्याच्यामुळं एक जीवनदान मिळालं ते आदेशला. मगाशी देखील त्याच प्रकारचं जीवनदान मिळालं होतं परंतु आता देखील या ठिकाणी साहिलच्या चेंडूवरती जीवनदान मिळालं. षटकाची मात्र समाप्ती पाहायला मिळाली. षटक संपला गेला साहिलच्या षटकामध्ये आमचे स्कोरर सांगतात की धावा दिल्या त्या साहिलने. धावा दिल्या त्या मात्र साहिलने या षटकामध्ये 17 धावा दिल्या. टोटल मात्र 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 39. या दरम्यान आमचे मित्र कल्पेश कोळी यांच्या देखील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. तर जाऊया या ठिकाणी मैदानावरती नक्कीच खेळ आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूचा विचार केला तर चांगली एक 9 लाखाची जोडी खेळतोय प्रवीण ठाकूर आणि आदेश पाटील मोरावे संघाच्या माध्यमातून. तर आता पाहायचं आहे कोणाला निवडतात त्याचे संघनायक. बीसी संघाचा गोलंदाज येतोय नवीन हितेन भोईर काय करते पाहायचं आहे. कारण विचार केला तर मित्रांनो धावा या आपल्याला रोखाच्या असतील तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल. परंतु या ठिकाणी आतषबाजी केली फटक्यांची. दोन्ही वीर फलंदाज म्हटले तर वावगं ठरणार नाही तो मात्र आदेश आणि प्रवीण ठाकूर. लांब लचक धावपट्टी पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटचा मारा करतोय हितेन भोईर. यावेळेचा चेंडू रिव्हर्स शॉटच्या पद्धतीने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील केली होती परंतु अपील मध्ये जान नाही आणि अशा पद्धतीने मात्र एक धाव चोरून काढली. पंच सांगतात की हा लेग बाईचा विषय येतोय. लेग बाईजने मात्र एक धाव मिळतोय. संघाची धावसंख्या पोहोचतोय 40. धावसंख्या चांगली उभारली परंतु पाहायचं क्रिकेटमध्ये किती धावा असल्या तरी त्या चेस होऊ शकतात कारण प्रत्येकाच्या कडे ती एक खेळाची शैली असते. हितेन भोईर गोलच्या मार्कवरती अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूचा विचार केला तर जोरदार मात्र हिट केलाय. पाहायचा आहे मी म्हटलं हितेन भोईरनी मात्र या पहिल्या चेंडूवरती कमबॅक केल्यानंतर दुसरा चेंडू मात्र झेलच्या स्वरूपात बाद केलाय. हा फलंदाज मात्र जबरदस्त खेळ करणारा मात्र आदेश पाटीलला मात्र बॅक टू डगआउट. केला 9 चेंडू मध्ये या ठिकाणी धावा काढल्यात त्या 22. अप्रतिम अशी या ठिकाणी खेळी केली आदेश पाटीलनं आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये ठेवलेला हा संघ मात्र मोरावे संघ. तर येतोय नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज विनय म्हात्रे. यापुढील सामना असेल जय बजरंग सुकापूर विपक्ष निशांत 11 दादरपाडा. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे यायचं आहे. निशांत 11 दादरपाडा विपक्ष जय बजरंग सुकापूर. दरम्यानच्या काळामध्ये गोलंदाज यशस्वी गोलंदाज हितेन भोईर. आता मात्र या ठिकाणी ऑफ स्टंप ओव्हरचा चेंडू थोडासा
इनस्विंग झाला आणि अशा तऱ्हेने मात्र हा चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात, अवांतर धाव मिळतोय, अवांतर चेंडू मिळतोय. खरं तर मित्रांनो ही थोडंसं या ठिकाणी प्रयोग केला होता हितेन भोईरनं, गती थोडीशी स्लो केली आणि चेंडूनी मात्र दिशा बदलली आणि ऑफस्टमवरती चेंडू गेला, पंचांनी हेरला आणि हा अवांतर घोषित केला आहे. यावेळचा चेंडू पाहायचा आहे फाईन लेगकडं, चेंडू अडवला, शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू अडवला गेला. एकच धाव मिळली, एका धावेनं संघाची धावसंख्या होतोय 42. आता मात्र कुठंतरी ब्रेक हा दाबलाय हितेन भोईरनं, कारण आपण बघितला पहिला लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळाली एक, तदनंतर मात्र एक विकेट मिळाला, आता मात्र एक वाईट मिळाला, तदनंतर एक धाव मिळाली. अशा पद्धतीने कुठेतरी ब्रेक मात्र या ठिकाणी केलाय तो हितेन भोईरनं. स्ट्राईक एंडकडे प्रवीण ठाकूर जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय, पायाचा या ठिकाणी प्रयत्न मात्र सफल ठरला. असं वाटलं की हा मात्र अडवला होता, परंतु नाही, या ठिकाणी वन बाउन्स चौकार. धावसंख्या मात्र 4 वाढल्यात. धावसंख्या आमचे स्कोरर मित्र सांगतात की धावसंख्या टोटल धावसंख्या 46. धावसंख्येला चांगल्या प्रकारचे या ठिकाणी उभारल्यात दोन्ही फलंदाजानं. प्रवीण ठाकूर आणि त्याच्या जोडीला मात्र आलेला हा विनय म्हात्रे. 2 षटकार 1 चौकार अशा पद्धतीने धाव मात्र कुठल्यात, त्या मात्र प्रवीण ठाकूरनं पुन्हा एकदा जोरदार हिट केलाय. पायाचा या ठिकाणी ऑफला येतोय, हा मात्र कुठली चूक न करता कविशनी मात्र हा झेल टिपला आणि बाद होतोय मात्र फलंदाज प्रवीण ठाकूर. बॅक टू डगआउट. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या मात्र पोहोचल्या त्या 46. अजूनपर्यंत 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामधला. पायसाहेब तसं बघायला गेलं तर हितेन भोईरनं कमबॅक केलंय. एक चौकार जर सोडला तर नक्कीच धावा मात्र या ठिकाणी कमी दिल्यात. काय आपण बघितल्या पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि या षटकामध्ये हितेन भोईरनं कुठेतरी कमबॅक केलंय या दोन्ही फलंदाजाला, आणि फलंदाज दोन्ही बाद केलेत. हे खूप कौशल्य आहे त्यांच्यामध्ये, कारण आदेशसारखा 22 धावा काढणारा फलंदाज आणि 17 धावा काढणारा प्रवीण ठाकूर हा बाद झालाय. दोन्ही संघाचे संघटक या सुकापूर संघ आणि दादरपाडा संघ या दोन्ही संघाचे संघ आपण नाणेफेकी जायचं. दादरपाडा संघाचा या ठिकाणी संघनायक उपस्थित, त्यांचे हार्दिक अभिनंदन. सुकापूर संघाचा संघनायक कम ऑन द स्टेज. या इनिंग होण्याच्या आतमध्ये आपण यायचं आहे. शेवटचा चेंडू आहे पाहायचा आहे हितेन भोईर. आता येतोय नवीन फलंदाज मोरावे संघाचा राकेश पाटील. स्ट्राईक एंडकडे राकेश, नॉन स्ट्राईकला मात्र विनय म्हात्रे. सेकंड डाऊन 1 डाऊन अशी जोडी आहे. जोरदार मारला, आता मात्र या ठिकाणी जबरदस्त झेल पाहायला मिळाली. प्रेक्षणीय झेल मात्र टिपली स्वतः या ठिकाणी एसटी रक्षक यांनी आणि आउट केला आलेला फलंदाज मात्र राकेश पाटील. बॅक टू डगआउट. खरं तर या ठिकाणी मी म्हटलं करामत केली या गोलंदाजांनी. हितेन भोईर या मात्र नावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच मी सांगतो हितेन भोईरची टीम आहे, त्याच्या नावावरती या टीमचं BCC टीमचं एक वेगळं कौशल्य आहे. आणि मात्र तिसऱ्या षटकाचा हा निर्वाळा करत असताना मात्र पूर्णपणे कमबॅक केलंय. या षटकामध्ये 3 मात्र सफलता मिळवल्यात आणि पूर्णपणे कमबॅक केलंय या मोरावे संघाला. चला नाणेफेकीचा कौल उडून घ्या. जय बजरंग सुकापूर विपक्ष निशांत 11 दादरपाडा आणि सुकापूर दोन्ही संघाचे संघनायकांनी या कम ऑन द स्टेज. स्टार बॉक्स मध्ये जा दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग होण्याच्या आतमध्ये या आपण. दरम्यानच्या काळामध्ये जबरदस्त आपला खेळ पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी कमबॅक केलाय BCC संघाच्या हितेन भोईरनं. येतोय नवीन रोमेश ठाकूर. हा एक जुना जाणता असा आक्रमक असा गोलंदाज आहे रोमेश ठाकूर. 40+ हा फलंदाज आहे. अनेक वेळा गोलंदाजी करत असतो आणि गोलच्या जोरावरती अनेक मॅची त्यांनी काढलेल्या आहेत असा मात्र रोमेश ठाकूर विणकर संघाचा.
हा मात्र फुल टॉस चेंडू लॉंग ऑफला मात्र जबरदस्त या ठिकाणी चेंडू अडवलाय. यशपालने मात्र चेंडू अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. फलंदाज मात्र या ठिकाणी आला होता तो म्हात्रे विनय म्हात्रेंनी मात्र जोरदार मारला होता, पण तो अडवला चांगला यशपालनं आणि मात्र एकच धाव मिळाली ती मात्र फलंदाजाला. आता येतोय या ठिकाणी नवीन फलंदाज अलंकार म्हात्रे. स्ट्राइक एंड कडे अलंकार म्हात्रे. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र या ठिकाणी जबरदस्त झेल टिपलाय. थर्ड मॅनला झेल टिपलाय. अप्रतिम असा झेल टिपलाय आणि फलंदाजाला बाद केलाय. आला होता फलंदाज अलंकार मात्र बॅक टू डगआउट मध्ये विसावा घेण्यासाठी येतोय. मी म्हटलं की हा गोलंदाज 40+ माध्यमातून अनेक सामने लढवणारा हा एक प्रकारचा रोमेश ठाकूर. बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्या गोलंदाजीचा एक समाचार घेतलाय आणि चांगल्या प्रकारचा हा खेळ करतो. तो मात्र रोमेश ठाकूरला मात्र ही सफलता मिळाली झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मात्र जाईल अलंकार म्हात्रेच्या जागेवरती. मयूर म्हात्रे. उर्वित म्हात्रे या ठिकाणी चेंडू असतील 4 चेंडू असतील. रोमेश ठाकूरचे पाहायचा आता मात्र कुठेतरी कमबॅक केलं या दोन गोलंदाजानं, हितेन भोईरनं आणि रोमेश ठाकूरनं. कारण हितेन भोईरनं फक्त धावा दिल्या 7 आणि सफलता मिळवली त्या 3. म्हणजे चांगली या ठिकाणी गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला कुठेतरी सुस्थितीमध्ये ठेवलंय. परंतु या ठिकाणी विचार केला तर आता मात्र शेवटचे चेंडू असतील 4 आणि खेळण्यासाठी आलेला मात्र हा मयूर काय करतोय पाहायचा आहे. पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय. उन्हाचा तडका असल्या कारणाने मात्र पंचांची इथे चांगली कामगिरी पाहायला मिळतोय. हलकासा कट करत होता. खरं तर ही मात्र स्ट्राईक रोटेट करायची होती, परंतु पंचांनी बॅटकटच्या स्वरूपात एक धाव दिलेली आहे. पंचांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय लालचंद सरचं आणि एक आव्हान धाव मिळाली. आम्हाला पण आवाज आला, परंतु पंच सांगण्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही. कारण धावा 1ने वाढी. धावसंख्या मात्र आता झालेली आहे ती टोटल 48. खेळामध्ये एक वेगळं कौशल्य निर्माण केलंय या गोलंदाजानं. शेवटचा हा हाणामारचा षटक असतो, पण स्लो ओव्हर त्याला म्हणतात, अशा प्रकारचा षटक असतो. त्या षटकामध्ये कुठेतरी या ठिकाणी कमबॅक केलंय रोमेश ठाकूरनं. 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा दिल्यात आणि डावखुरा फलंदाजाला ब्लॉक होलचा चेंडू बुंद्यात टाकलेला चेंडू मात्र पाहायचाय. या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. हातामध्ये रोमेश येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि मात्र रनच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आत्मघाती धावसंख्या या ठिकाणी काढलेली आहे ती मयूरनं आणि मयूरनं मात्र पाठवलाय डगआउट मध्ये पाठवलाय विसावा घेण्यासाठी. आता येतोय त्याच्या जागेवरती आतिश पाटील. काय 2 षटकं मात्र या ठिकाणी बेकलीत. एका बाजूला हितेन भोईर, दुसऱ्या बाजूला मात्र रोमेश ठाकूर. कमबॅक केलंय चांगला या ठिकाणी कौशल्य दाखवले आपल्या दोन्ही मात्र गोलंदाजानं. शेवटचे 2 चेंडू असतील पाहायचाय. डावखुरा फलंदाज क्या बात आहे. जबरदस्त गुड लँड स्पॉट वरचा चेंडू झपकन मात्र किपरच्या ग्लोव्ज मध्ये येतोय. हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र रोमेश ठाकूरची. मी म्हटलं की हा 40+ अष्टपैलू असा गोलंदाज फलंदाज आहे. या ठिकाणी मात्र एक करामत केली या गोलंदाजानं. रोमेश ठाकूरनं पूर्णपणे कमबॅक केलं मोरवेश संघाला. एका बाजूला विचार केला तर 22 धावा काढणारा मात्र फलंदाज बाद केला आदेश. तदनंतर मात्र 17 धावा काढणारा प्रवीण ठाकूरला बाद केला. 19 धावा काढणारा मात्र प्रवीण ठाकूरला बाद केला. तदनंतर मात्र या ठिकाणी पूर्णपणे कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी थोडंसं मात्र पॅडला चेंडू अडला जातोय आणि बॅटकटच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळाली आणि धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतात त्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या 5 बाद 50. नाणेफेकीचा गोल उलट या दोन्ही संघ जय बजरंग सुकापूर आणि निशांत 11 दादरपाडा या चला कमॉन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खरं तर या ठिकाणी आपण सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांमध्ये धावा काढल्या होत्या त्या. आमचे स्कोरर सांगतात की धावा काढल्या होत्या 2 षटकांमध्ये
39 आणि 2 षटकामध्ये धावा दिल्या त्या 11. चांगली या ठिकाणी गोलंदाजी केली, परंतु पाहायचं या ठिकाणी पुढच्या या सामन्यामध्ये पुढच्या इनिंग मध्ये काय घडतोय काय बिघडतोय सांगण्यासाठी येतात आमचे हिंदी कॉमेंटर, मशहूर कॉमेंटर, सन्माननीय आमचे छोटे बंधुराज अमितजी म्हात्रे. हॅलो, इकडे मात्र टॉस होते आणि टॉस झालाय तो म्हणजे जय बजरंग सोकापूर वर्सेस निशांत इलेव्हन दादरपाडा संघामध्ये. ह्याच्यानंतर मॅच आहे दोन संघामध्ये आणि आता मात्र इकडे पहिली इनिंग संपली गेली. निर्धारित 4 षटकांमध्ये आपण बघू शकता मिहिरा स्पोर्ट मोरावे संघाची धावसंख्या झाली ती 50 आणि 51 धावांचा टार्गेट आहे. शुक्रिया असलम दादा और सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं. जहाँ इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुके हैं. आप सभी लोग देख रहे हैं स्वर्गीय मोरेश्वर विट्ठल ठाकुर स्मृति चषक 2026 और डैडी ट्रॉफी का ये बहुत ही बढ़िया नियोजन आज JNPT के टाउनशिप के मैदान के ऊपर देख रहे हैं. सभी दर्शकों की निगाह इस टूर्नामेंट के ऊपर है. लेकिन चलिए 2 बार सलामी बैट्समैन पारी का आगाज करने के लिए BCC भेंटकल टीम आपके डगआउट से भेजिए. तो जीतने के लिए 51 का पीछा करने के लिए 2 सलामी बैट्समैन मैदान के अंदर पहुंच चुके हैं. हितेन भोईर और उनके साथीदार हैं आयुष भगत. ये जोड़ी भेंटकल टीम के सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं और इस बार देखा जाए एक जबरदस्त हमारे इस बार देखा जाए और शानदार दिलदार व्यक्तिमत्व और जबरदस्त एडिटिंग बैंजो मास्टर यहाँ सिद्धेश खरत मैनबम खोपटे इस मैच का आनंद ले रहे. उनका भी हार्दिक स्वागत. नाही, नक्की नक्कीच. आणि बघा आमचे कुणाल भाई घरत यांचे पिताश्री स्वर्गीय मैनीनाथ घरत साहेब यांनी मात्र या मैदानावर पहिल्यांदा मॅचेस भरल्या होत्या आणि तो महासंग्राम होता. आज त्यांची आठवण होते या मैदानावर. त्यांचे सुपुत्र स्वतः इथे कुणाला उपस्थित आहेत. तो एक जमाना वेगळा होता, आता कुणालच्या स्टाईलचा जमाना वेगळा आलाय. परंतु या प्रत्येकाने दिलेला क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे. GPKला फुंडे म्हटल्यानंतर अगदी उरण तालुक्यातील लोकप्रिय असा हा क्लब आहे आणि रविवारी त्यांचा संघ आहे. आणि मला तर वाटते बंधू कुणाल भाईंच्या वडिलांबद्दल काय सांगशील? खरं तर कुणाल भाईच्या वडिलांबद्दल आम्हाला माहिती आहे की 7 स्टारच्या टुर्नामेंट असायच्या त्यावेळेला आनंद पाटील आणि मैनीनाथ पाटील म्हणजे एकमेव असे 2 दिग्गज असे खेळाडू होते. अनेक वेळेला या मैदानावरती आम्ही मैनीनाथ भाऊंच्या मॅचेस बघितल्या आहेत, कारण या मैदानावरती सहसा मॅची कोणाच्या होत नसत. कारण मैनीनाथ भाऊ म्हटलं तर टाउनशिपमध्ये 1 नंबरचे असे खेळाडू होते आणि आनंद पाटील या त्यावेळेला आम्ही बघायचो. त्यावेळेला म्हणजे फक्त लांब असायचो, आम्हाला माहीत नसं, परंतु त्यांचं एक आक्रमक असं खेळ होता, क्रिकेट होता आणि या क्रिकेटच्या माध्यमातून मैनीनाथ भाऊंना आम्ही बरेच वेळा ओळखलं आहे. क्रिकेट म्हणजे त्यांचा आवडीचा खेळ होता. यस. आणि बघा त्यांचाच वारसा अगदी कुणालच्या अंगात तो शिरला है कंप्लीट. तो चलते मैदान के अंदर मुकाबला शीघ्र ही शुरू होने जा रहा है. हितेन सामना करने के लिए तैयार है. बाहर के ये खब्बू प्लेयर स्ट्राइक के ऊपर है. विनय भात्री तैयार है. ओ अच्छी बॉल ऑफ स्टंप के नजदीक से गेंद चली गई है. कवर के ऊपर खेलने का मंसूबा था. इनसाइड आउट शॉट
लेकिन यहाँ गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ ने डॉट गेंद, पहला गेंद डॉट चला गया है और बायात के गेंदबाज और बायात के बल्लेबाज आमने सामने हैं। 51 रनों का टारगेट है बीसीसी भेंडकल के सामने, मोरावे ने रखा हुआ है। दूसरी गेंद लेफ्ट आर्म विकेट, फुल टॉस दिया और ये एरिया खाली है, चौका मिलने की संभावना है क्या नहीं, लेकिन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, तब तक हितेन ने दूसरा रन पूरा कर दिया। ऑन साइड के ऊपर इस शॉट को खेल दिया था, फुल टॉस बॉल थी और 2 रनों के साथ स्कोर टीम का खाता ओपन और खुद का खाता ओपन कर दिया हितेन ने। 4 बॉल का खेल अभी भी शेष है। ओ कट करने का प्रयास किया था, एक बहुत ही अच्छी शानदार बॉल देखने को मिल चुकी है। बल्ले का इस बार देखा जाए उन्होंने चेहरा खोल दिया था, लेकिन बल्ला का चेहरा खोलने से पहले ही गेंद विकेट कीपर के पास चली गई, क्योंकि तेज रफ्तार के साथ ये गेंद थी, एक शानदार फास्ट गेंद, लेकिन रन कोई मिलेगा नहीं। 3 गेंदों का खेल खत्म हो चुका है। अंतिम 3 बॉल शेष। यह स्टॉपेज लगा हुआ है और लॉन्ग स्टॉप के ऊपर नॉन स्टॉप चौका मिलेगा और गेंद सीधी इस बार 4 रन के लिए और इस चौके के साथ स्कोर जा रहा है मेरे हिसाब से 6 पे स्कोर, 6 पे स्कोर। शांत वातावरण देखिए, आसमान में देखे पक्षी कैसा उड़ रहा है, वो अपने भक्षक को ढूंढ रहा है और आसमान पूरी तरह से खाली है। थोड़ी अभी गर्मी के टाइम हो चुका है, फरवरी महीना चल रहा है और थोड़ा सुना सुना लग रहा है। अभी मुझे तो मार्च के एंडिंग तक, जैसा मार्च एंडिंग होता है बैंक वालों का, तो उस तरह से मार्च एंडिंग तक मैचेस चलने वाले हैं, क्योंकि बारिश 7 महीना गिरने के बाद ये परिस्थिति हुई है। 5वीं डिलीवरी, कदमों का बेहतरीन प्रयोग कर दिया हवा में, इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर कैच इट और 6 रन। बहुत ही बढ़िया टाइमिंग, क्रिकेट का खेल टाइमिंग का ही है, जोर जबर का खेल नहीं है। शानदार छगी और हवा के झोंकों के साथ जरूर आ चुकी है और हवे से इस बार देखा हवा के साथ मदद भी मिल जाती है। और इस बार देखा जाए इतना खास इस बार देखा जाए शॉट नहीं था, लेकिन देखिए हवा थी और हवा के झोंकों के साथ गेंद मारा गई है, तो फिलहाल स्कोर 12 है। अंतिम बॉल शेष फर्स्ट ओवर की और खूबसूरती के साथ एक बार फिर से यहां मिड ऑन के क्षेत्र में स्टंपिंग और थ्रो हो चुका, बैकअप है पीछे। फील्डिंग अच्छी हुई थी, लेकिन विकेटों के ऊपर निशाना लग चुका नहीं है। पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते हैं इस बोर्ड के ऊपर टोटल रन बन चुके हैं 13 रन बिना कोई विकेट के नुकसान पे बीसीसी भेंडकल टीम का स्कोर। चलो तो गाना लगा सकते डीजे मास्टर, देखिए थोड़ा गाने का आवाज कम रखो, शांति हो गई, क्योंकि देखिए कूलर कितना बड़ा है। तो टीम का टोटल स्कोर 13 है, फर्स्ट ओवर खत्म। आने वाले 18 गेंदें शेष और जीतने के लिए अभी भी मेरे हिसाब से जो रन चाहिए वो यहां अरे ये लोग काम में कम और बाहर उधर कोई चक्रा होते हैं वहां देखने के लिए जाते हैं। 18 में 38 चाहिए और एक बार फिर से सिंगल जरूर मिलेगा और मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, दूसरे के लिए भागने की कोशिश करी, इसके साथ बल्लेबाज पहुंच गए, गुड रनिंग बिटवीन द विकेट। एक अच्छा तालमेल, सूझबूझ के साथ आंखों आंखों में इशारा किया, 2 रन जरूर मिले और स्कोर गया है 15 के घर में। इस ओवर की 5 बॉल अभी तक बची हुई है। पंद्रह पे स्कोर। देखिए कूलर बंद करने के बाद थोड़ी शांति आ गई, गर्मी में कूलर चाहिए। पंद्रह स्कोर
और खूबसूरती के साथ ड्राइव किया है, एक बार फिर से यहाँ ऑफ साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, क्या बाउंड्री जाएगी कि नहीं, लगता है सीमा रेखा के अंदर ही गेंद को रोक लिया। तब तक मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन, और 2 रनों के साथ स्कोर गया है 17 रन बोर्ड के ऊपर। 16 में 34 चाहिए, 16 चेंडू आणि 34 धावा। और थोड़ा सा शफल हुआ था, क्रॉस लाइन से खेलने की कोशिश की थी वहां लॉन्ग लेग के ऊपर, लेकिन संपर्क हुआ नहीं, गेंद ने चक मार दिया हितेन को। सीधी विकेट कीपर के दास्तानों में 15 में चाहिए 34। टोटल स्कोर याद देखा जाए तो 17, बिना कोई विकेट के नुकसान में बीसीसी भैंडकल टीम का स्कोर। 15 में 34 चाहिए। टप्पा पीछे और ऑन द पिक किया है, हवा में कैच इट। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते पकड़ो कैच जीतो मैच। अगर तुम कैच कोई ड्रॉप करते, तुम जानबूझकर कोई ड्रॉप नहीं करता, इसका मैं इस्तकबाल करता हूं। हाँ, लेकिन कैच को पकड़ना चाहिए। 1999 के विश्व कप में स्टीव आजी को हर्षल गिफ्ट ने जीवन दान दिया। आज भी दक्षिण अफ्रीका भुगत रही है, सपना देख रहे वर्ल्ड कप कब और कब मिलेगा। सभी मुझे लगता है यह 11 गेंदे हितेन खेला है, आयुष को मौका ही नहीं मिला है। 10 गेंदे खेल चुका है, तो 2 गेंदों का खेल बचा हुआ है। और अंपायर की जोड़ी देखिए, एक बड़े मियां दूसरे छोटे मियां। एक स्टीव बकनर, एक डेविड शेपर्ड। 19 स्कोर। और एक बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट, मिड विकेट के ऊपर कारपेट के जरिए गेंद को चली गई है, खराब से सिलेक्शन, इसका फायदा उठाया बल्लेबाजों ने। और 2 रन जरूर मिलेंगे, और 2 रनों के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे जा रहा है 21-21। इस ओवर की आखिरी बॉल शेष, अंतिम बॉल बची हुई है। 13 में 30 चाहिए, 13 चेंडू 30 धावा। आखिरी बॉल शेष। कैमरामैन को विनती है आप यहां ध्यान दो, क्योंकि ये कभी भी मौका आपके हाथों से निकल जाएगा तो फिर पश्चाताप हो जाएगा। और पंड्या और पिच गेंद सामने ही दी, क्या मैंने पंड्या का नाम लिया, और ये क्या जबरदस्त 6 रनों का गोला आया, और आधा दर्जन रन मिले। 27 स्कोर हो चुका है ओवर की समाप्ति। पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 14, और 12 गेंदे। अब तो जीतने के लिए रन चाहिए मेरे हिसाब से 24। हर ओवर में 12-12 रन चाहिए। पानी चाहिए तो पानी लो, तो 12 प्रतिनिधि पानी लेके जा सकते हैं। दोनों टीम का 12 प्रतिनिधि पानी लेके जा सकते हैं। टीम का टोटल स्कोर इस बार देखा जाए 27, बिना कोई विकेट के नुकसान पे। हितेन की लाजवाब जबरदस्त दिलेर पारी चल रही मैदान के अंदर, बाएं हाथ के बल्लेबाज, और आने वाले 12 बॉल में 24 रनों की जरूरत है। तो चलिए 24 रन किस तरह से इकट्ठा होंगे। खिलाड़ी पानी पी रहे हैं, लेकिन दोपहर के सत्र में वातावरण गर्मा गर्म है, तो संगीत चाहिए। चलते डीजे के पास एक सुमधुर गाना सुनने के लिए। डीजे कम ऑन। के लिए 11 मुल्कों की डॉन को पकड़ने के लिए 11 मुल्कों की पुलिस तलाश कर रही है, फिर भी डॉन हाथ में नहीं लगता। डॉन को पकड़ना मुमकिन नहीं है, नामुमकिन है। फर्स्ट राउंड का अंतिम मैच वागरेश्वर पीरकुन बनाम भूमिका स्पोर्ट चिरले के बीच होगा। अलंकार मात्रे बाहर जाएगा, अलंकार मात्रे बाहर जाएगा। मैंने कह दिया, लॉन्ग ऑन के ऊपर एक दमदार बहुत ही विशाल छक्का डीजिए।
और ये संगीत आप सभी ने सुना, तेजाब फिल्म का ये गाना था। माधुरी दीक्षित का डांस आज भी हमें पसंद है, शानदार डांस था अनिल कपूर साहब जी के साथ। शॉर्ट बॉल थी लेकिन पीछे ओ फंबल हुई। एक तो सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ बीसीसी बेनकल का स्कोर 34। और इस मैच को देखिए बीसीसी बेनकल टीम के लिए ढेर सारी बधाई आ चुकी है। एक जबरदस्त बैंजो मास्टर और जबरदस्त एडिटिंग मास्टर हमारे सिद्धार्थ घरत मैन फ्रॉम खोपटे जो इस मैच का आनंद ले रहे हैं, उनका हार्दिक स्वागत, जिन्हें प्यार से सिद्धू कहते हैं। और बुलबुल किंग खतरनाक बुलबुल बजाता है और संगीत का बड़ा प्यारा भक्त है, लेकिन किसी को माँ बाप को ऐसे टोपी लगाता है ना, 100-200 रुपए आराम के साथ निकाल देता है। उसकी जबान के ऊपर वो स्टाइल है। कल ही भाभी जी को उसने फंसाया और अंदर ही थी गेंद थी, लेकिन अक्षर में और मिसफील्ड हो गया है और इसी के साथ 2 रन जरूर मिलेंगे। और स्कोर 36। इस ओवर के आखिरी 3 बॉल शेष और 9 बॉल 15 रन चाहिए, लेकिन हितेश जमकर बल्लेबाजी कर रहे हैं, आयुष से साथ दे रहा है। हितेन नहीं, ये शॉर्ट बॉल जरूर थी लेकिन गावन साहब बॉल ही खराब है। और इसी के साथ लगभग देखा जाए तो यहां अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 37। 9 में चाहिए इस बार देखा जाए 14 रन। 9 में 14 रनों की जरूरत है। और लॉप किया गेंद को हवा में कैच हिट। अरे मोरावे वाले तुम क्या कर रहे, ये रनर का मौका भी गया हाथ से। क्या चेस विन द मैचेस, पकड़ो क्या जीतो मैच। ये आसान कैच थी, एक लड्डू कैच थी और तुम कैचेस ड्रॉप कर रहे हैं। अभी 8 में 13 चाहिए, जोड़ी जम गई है और एक सेट बल्लेबाज को बाहर निकालने का मौका था आपके पास। 2 कैचेस ड्रॉप हो चुके हैं, तो अभी तो मुझे लग रहा है जोड़ी जमकर बल्लेबाजी कर रहे, सेट हो गई है। 3 कैचेस ड्रॉप हो चुके इस बिल्कुल। तो देखिए मोरावे टीम के लिए कैचेस भी खतरनाक साबित हो सकते हैं। आने वाले इस ओवर की अंतिम बॉल, अंतिम 2 गेंदें शेष। 8-13 हुक करने की कोशिश जरूर की थी। वो स्क्वेयर लेग अंपायर से तुम वाइट मांग रहे हैं, क्या मतलब लगता है सामने वाले से मांगो। तो फिलहाल यहां 7 बॉल शेष और जीतने के लिए 13 रन चाहिए। 7-13 और फ्लिक किया पैरों के ऊपर कैच हिट और आउट। आयुष भगत बैक टू डगआउट और एक पहला झटका बीसीसी भेनकल टीम को। और भेनकल टीम का स्कोर है 38, लॉस ऑफ 1 डीजे। देखिए कैसे क्रिकेट के परम और बाला की भी बल्ले भाई जबरदस्त। सब होली चषक में क्या मजा आती थी। बाला हमेशा स्टाइलबाज आदमी है। मैंने आज कितने सालों से देख रहे हैं, चश्मा बिस्मा टका टक, काम परफेक्ट है उसका। और वही तो चाहिए ना, आदमी के पास दुख कितना है लेकिन वो बाजू में रखो, लेकिन आदमी कैसा दिखे अपना जिंदगी जीता है महत्वपूर्ण है। तो फिलहाल स्कोर 38 पे जा चुका है, 38। अब तो जीतने के लिए 6 बॉल में 13 चाहिए। 6-13 6 बॉल में 13 रनों की जरूरत है। हितेन भोईर जमकर बल्लेबाजी कर रहे हैं। हितेन व्यक्तिगत खेल रहे हैं, मेरे साथी बताएंगे।
14 गेंदों में 30 रनों की बहुमूल्य नॉट आउट पारी चल रही है और 6 बॉल में जीतने के लिए 13 रन चाहिए। और ये गेंद ग्राउंड साहब वाइड होगा। बॉल इस बार खराब आ चुकी है। 6 में 12 चाहिए। हितेन के लिए गेंद ना। पाटिल साहब तुम ये गेंदबाजी करेंगे ना तो आपका घाटा हो जाएगा। तुम अत्यधिक रन मत दो, दिशा से गेंदबाजी करो। अगर ये दिशा से अगर गेंदबाजी आपकी नहीं हो सकती दशा हो जाएगी। क्रिकेट के इस कुरुक्षेत्र के ऊपर गेंदबाजी के तौर के ऊपर डिसिप्लिन बहुत इंपॉर्टेंट बात है। 6 गेंदे जीतने के लिए 11। व्हाट शॉट है, लेकिन यहां खिलाड़ी गन को उठाने जा रहे हैं। इसी के साथ सिंगल जरूर मिलेगा। गुड गुड, सही फील्डिंग। (41) और शॉट है लवली, लेकिन कैच की संभावना नहीं है। मलाई मार के शॉट चल गई हवाई अड्डे पे और जा ये रोस्टर के गोदी में गिर गई। डीजे विकेट के ऊपर लंबा बिग हिट, छक्के के साथ स्कोर 47। 4 बॉल 4। मुकाबला फ्री होने जा रहा है बेनकल के पक्ष में जीत का डांका बजाने के लिए। और ये गेंद वाइड, 3 बॉल वाइड डाले उन्होंने। 4 बॉल में 3 रन चाहिए। क्या मुकाबला है। देखिए हितेन भोईर ने जो कुछ बल्लेबाजी की लाजवाब है और धीरज पाटिल ने छक्का ठोका। फुल टॉस थी लेकिन यार रन आउट का मौका हाथ से भी गया है। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ बीसीसी भेंडकल टीम का स्कोर पहुंचा है 49 जीतने के लिए 3 बॉल में 2। 3 बॉल 2। और 2 रनों की जरूरत है जीतने के लिए। इस बार जाटी पिन खेला है और सिंगल नहीं, और इसी के साथ ये सिंगल पूरा किया। टेक्निक, इस क्रिकेट का खेल टेक्निक का ही है ना, कि गावस्कर साहब जी का वाक्य है ना कि अच्छे गेंदों का सम्मान करो और खराब गेंदों को बाउंड्री लाइन के बाहर भेजो। इंतजार करना पड़ता है और इंतजार के बाद ठोकना भी पड़ता है। समझने के बाद लोग समझते नहीं है तो डंडे का इस्तेमाल करना पड़ता है। घेर लिया बल्लेबाज को, 1 रन। ओवर शॉट मिड विकेट के ऊपर बाउंड्री के साथ इरादा स्पष्ट मैच को जीता और चौके के साथ मुकाबला जीता बीसीसी भेंडकल। हस्तोलन कीजिए बीसीसी भेंडकल मोरावे एक लाइन से। कल से ये रूल है तो अभी हस्तोलन कीजिए। अभी दोस्ती महत्वपूर्ण है। 2 मुकाबले बीसीसी भेंडकल टीम ने जीते हैं। अभिनंदन बीसीसी भेंडकल टीम और हार्ड लक मीरा स्पोर्ट मोरावे। प्रयत्न अच्छा किया। लाइनअप के साथ बीसीसी भेंडकल टीम हस्तोलन कीजिए, क्योंकि टूर्नामेंट का रूल है उसको आप उसके ऊपर पर्दा मत डालो। सामना जिंकला इथं मात्र बीसीसी भेंडकल संघाने अभिनंदन बीसीसी भेंडकल आणि मीरा स्पोर्ट अभिनंदन आपलं की आपण येऊन इथं चांगला खेळ खेळलात आणि पुढील टूर्नामेंटचे आपल्या शुभेच्छा असतील। आणि याच्यानंतर सामना आहे जय बजरंग सोकापूर वर्सेस निशान इलेव्हन दादरपाडा। 2 संघांमध्ये होईल ही लढत। आणि आता आपण हितेन भोईर 30-32 धावांची घणाघाती फलंदाजी